असं काय होतं त्यांच्या म्हणजे नाही, त्यांचं वागणं बोलणं म्हणजे माझ्याबरोबर जे अजून सहकारी असायचे जेम्स, त्यांचं बोलणं आणि यांच्या बोलण्यात जमीन आसमानचा फरक होता. म्हणजे ह्यांचं बोलणं थोडं पटायचं मला आणि हे मुद्देसूद बोलायचे, एकच वाक्य बोलायचं पण मुद्देसूद बोलायचे. हां, त्यामुळे मग मी म्हटलं ओके चांगलं आहे, चांगलं आहे. हां, माणूस आणि मला माणूस म्हणून आणि मला हे खात्री होती की घरी माझ्या एक्सेप्ट होणार नाही. तरीही मी ते पाऊल उचललं. म्हटलं की नाही, मी घरच्यांना थोडं करेन कन्व्हिन्स, कारण हा विश्वास होता. हा विश्वास होता. हां, कारण बाबा माझ्या पहिल्यापासून फेवरमध्ये आहेत, ते मला नाही कधीच म्हणणार नाही हे मला गॅरंटी होती. तुम्हाला जेव्हा होकार आला तो कुठे आला? होकार मला तिनेच आपल्या नेहमीच्या वर्ल्डी सीफेसला तिथेच मला होकार दिला तिने. मग पुढे मग नंतर मग मी माझ्या घरच्यांना हे केलं, सांगितलं ही सर्व गोष्ट. तुम्ही आधी घरी सांगितलं? हां. अरे बापरे. पण त्याच्या आधी तुम्ही कधी त्यांच्या घरी गेले होते? नाही, कधीच नाही. म्हणजे एका बिल्डिंग मध्ये राहून पण मी कधीच गेले नव्हते. तुम्ही यांच्या घरी? नाही, कधीच नाही. अरे वा. मग घरी तुमच्या सांगितलं? नंतर मग मी माझ्या घरी सांगितलं, हिने हिच्या घरी सांगितलं. नंतर मग तुम्ही प्रत्येकाने स्वतंत्र सांगितलं? तुम्हाला कोणी बघितलं वगैरे नाही बाहेर? नाही, तसं एकत्र नोकरी करतो ना, त्यामुळे एवढं कोणाच्या लक्षात नाही आलं. आणि परत ड्युटीवर आहे असंच वाटत होतं. हां, मोस्ट ऑफ तेच वाटायचं. म्हणजे वरळी सीफेसवर असाल तर लोकांना वाटायचं आज वरळी सीफेसचा पॉईंट आहे. हां, आमचा बंदोबस्त पॉईंट तोच असायचा. फक्त बाईकवरून येता जाता 2-3 वेळा ह्यांच्या मित्रांनी पाहिलं होतं. मग फायनली काय झालं? फायनली मग शेवटी मग हिनेश हिच्या घरी सांगितलं. मी मग हिच्या मम्मी पप्पांना भेटायला भेटायला. हां. मग पुढे काय झालं? मग त्याच्यानंतर ॲक्च्युली थोडे विरोधातच होते घरातले, कारण टोटली चेंज, रिलिजन चेंज, धर्म चेंज म्हटल्यावर. आणि त्यात हिंदू आणि मुसलमान. हां, पूर्ण. कारण वडिलांना आणि आईवडिलांना असं टेन्शन होतं की म्हणजे ह्या कुळातून डायरेक्ट त्या कुळात जाणार, मग तू करणार कसं. ते ॲक्च्युली ऑपोजिटच होते, नाहीच म्हणत होते की नाही म्हणून. तर कसं मी त्यांना कन्व्हिन्स केलं. मग ह्यांची आणि पप्पांची भेट करून दिली, घरी मीटिंग घेतली. मग ह्यांच्याशी बोलणं झालं त्यावेळेला म्हणजे 80% पप्पा बोलले की बघू, आपण विचार करू. काय तुमच्या घरी काय झालं? घरामध्ये मी मोठा असल्या कारणाने सर्व निर्णय मलाच घ्यायचे होते. मी माझ्या वडिलांना वगैरे सांगितलं. वडील पण पहिल्यांदा तेच बोलले की सर्व ठीक आहे, पण तिला सर्व जमेल काय आपल्यातलं वगैरे. त्यांनी सांगितलं नाही, ती सर्व करायला तयार आहे बोललं. त्यामुळे वडिलांनी सांगितलं मग तुझी जशी इच्छा असेल तसं हे कर म्हणून. मग लग्न तुम्ही सगळ्यांच्या संमतीने केलं? हो, लग्न संमतीने केलं. किती वर्ष झाली लग्नाला? 10. आता कसं वाटतंय 10 वर्षानंतर? छान, खूप छान होतं. आता पहिला खेळ येणार आहे तुमच्याकडे. हां, या पहिल्या खेळात काय घडणार बघूया. किती बक्षीस तुम्ही मिळवणार आम्हाला बघायचं. खेळ सोपा आहे. तिथे जी पट्टी लावली आहे तिकडे सोंगटी ठेवायची, तिकडनं सोंगटी मारायची आणि पुढे एक पट्टी लावलेली आहे, त्या पट्टीच्या पुढे खाली न पडता सोंगटी थांबली पाहिजे. ओके. 3 सोंगट्या थांबल्या की 1000 रुपयाचं बक्षीस. आणि त्यानंतर प्रत्येक पॉईंटला म्हणजे प्रत्येक गुणाला 200 रुपयाचं बक्षीस म्हणजे वाढ होत जाणार. हां, खेळा. वरळी सीफेस वरळी सीफेस आधी थांबली. माईक तुमच्या हातात आहे, बरोबर. जेव्हा ही बातमी कळली किंवा ह्यांनी सांगितलं तेव्हा काय होती मानसिकता आणि आता कसं वाटतंय काय? मी घरात तिला सारखं विचारत होती की तू कॉलेजला शिकायला जाते की फिरायला जाते की काय. मग नंतर मी तिला सांगितलं की तू कोणाबरोबर जाते, बरोबर खरं मला सांग. बरं केलं विचारलं. हां, तेव्हा जेव्हा घरी आलं, आता जेव्हा झालेलं आहे माझं, तर घरी आले नंतर सगळ्याला आवडलं. तेव्हा माझी आई बी होती, तर माझी आईला बी मी जरा सांगितलं की माझी मुलगी ते की ते फोटो बी दाखवलेलं होतं, ते चांगलं आहे, तिच्याच बरोबर करायचं आहे इके. जो मुलीला आवडते तर तू तिच्याच बरोबर कर इके. तर नंतर मी बी हो मला 2च मुलगी आहे. तो हा जावाई बी मला मुलग्यासारखा जाय ना, खूपच आम्हाला सांभाळून मला घेतोस जावाई. काहीच हे नाही, दोघांचं खूपच हे प्रेम आहे. काहीच मला हे नाही प्रश्न. द्या. सुरुवातीला घरातनं विरोध होता, पण नंतर तिने सगळ्यांची मनं जिंकून आम्हाला ती पटकन आवडली आणि आता ती छान करून आमच्या सगळ्यांबरोबर आहे. मैत्रिणीकडे जाते, हो ना.
ॲक्च्युली मी या दोघांना जवळजवळ 16 वर्ष ओळखते. ओके. ते आधी कीर्ती कॉलेजला होते, आम्ही रुपारेलला होतो, आम्ही एका कोचिंग क्लासला होतो. नंतर 12वी नंतर आशिषने सडनली डिसिजन घेतला की रुपारेलला जायचं, कारण आमचा ग्रुप होता तिकडे. आणि मग रुपारेलला गेल्यानंतर झालं काय की कोमल राहिली कीर्ती कॉलेजला आणि आमचा 12वीचा रिझल्ट होता. वी ऑल पास्ड विथ डिस्टिंक्शन. वी वर सो हॅपी. आणि सडनली आम्हाला आशिष एकदम म्हणजे असा डिसहार्टन, डिवास्टेड असा दिसला. म्हटले काय झालं आशिष? नाही, कोमल कीर्ती कॉलेजलाच आहे आणि मी रुपारेलला येतो आहे. मी बोलले इट इज ओके, यु नो, इट इज जस्ट अ शॉर्ट डिस्टन्स. आणि मग नंतर काय व्हायचं की कोमल आमच्यामध्ये एवढी हे झाली की वी नेवर यूज टू सी हर इन कीर्ती कॉलेज. हाफ ऑफ द टाइम शी यूज टू बी इन रुपारेल ओनली, यु नो. आता कळतंय तुम्हाला. बट दे रिअली मेड अ व्हेरी गुड कपल. अँड कोमल नावाप्रमाणे कोमल आहे. मी तिला कधी असं आशिषवर ओरडताना किंवा असं 16 वर्षात तरी कधीच नाही वैशिष्ट्य पाहिलं. आहे. या, कारण डोळे बोलतात. हा, डोळे बोलतात. आणि दुसरं, तुम्ही समोर असताना कधीच ओरडत नाही. तुम्ही गेलात ना का आशिषचं काय व्हायचं ते होतं. यानंतर खेळ, पहिली चिठ्ठी. मराठी चित्रपटाचं नाव आहे. करा अभिनय. वेळ सुरू झाली. अभिनंदन. वा. झी मराठीकडून ही भेटवस्तू. दुसरी चिठ्ठी. मराठी गाणं. गाणं म्हणा. गोमू. अभिनंदन. 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 थँक्यू. अभिनंदन. घ्या पुढचं घ्या. हिंदी मुहावरा. अब्दुल्ला दिवान. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू. ठेवा. केप्रकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. 3 अपेक्षा सांगा त्यांच्याकडून. पहिली अपेक्षा तर ऑफिसवरून जरा घरी यावं, थोडा टाईम द्यावं मला. आता फॅमिलीला, आता छोटा बाबू आहे तर त्याला पण थोडा टाईम द्यावं. देत नाही. हो ना, देत नाही असं नाही, पण द्यावा जेवढं द्यायला द्यावा ही पाहिजे अपेक्षा आहे ना. थोडा टाईम. काय हो, थोडं लेट होतं ऑफिसमधनं यायला. 9:30 9:30 होतात. पूर्वी रुपारेलमध्ये असताना कीर्तीला बोलवलं तर धावत जात होता की नाही? हां, तेव्हा कसं? त्यावेळेला रिस्पॉन्सिबिलिटीज नव्हत्या, आता रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. आता वाढल्या का? हो, म्हणून. व्हेरी गुड. कळलं का? 10 वर्ष फिरलं, फुकट गेली सगळी. दुसरी अपेक्षा. दुसरी अपेक्षा, आधी लग्नाच्या आधी मला खूप फोन करायचे, फोनवर तासन तास बोलायचे. आता लग्न झाल्यानंतर दिवसातून एकदा तरी फोन करावा, म्हणजे एकदा 2दा तरी. फ्रिक्वेन्सी कमी झाली आहे फोन करायची. बोला आता. त्यावेळेला फ्री प्लॅन होतं दोघांचं, अनलिमिटेड कॉल्स होत्या म्हणून करायचं. हो का? पण एवढं ओरडायचं, केवढं वाईट वाटलं त्यांना तेव्हा. त्यावेळी पण सॉरी बोलत होतो, आता पण सॉरी बोलतो. तेव्हापासून आतापर्यंत सॉरी बोलत आलोय. किती गोड आहे. बघा किती नम्रपणे सांगितलं. तेव्हापासून आजपर्यंत सॉरीच बोलतोय म्हणतात. आता भावाचं आणि यांचं कसं पटतं? आहे, पण जरा ते घाबरतात दादाला. अजून पण घाबरतो. तुम्ही घाबरता.